हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा निघणार आहे आणि खासदार संजय राऊतांकडून ट्विटरवरून तशी घोषणा केली आहे। उद्धव आणि राज ठाकरेंचा एकत्र फोटो शेअर करत राऊतांनी ही घोषणा केली आहे। त्यामुळे हिंदी सक्ती विरोधात 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र मोर्चात दिसणार का याकडे लक्ष लागलेलं आहे। या ट्विट नंतर काही वेळामध्ये राऊतांनी आणखी एक ट्विट केलं आणि ठाकरे हाच ब्रँड आहे असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना डिवचले। या निमित्तानं ठाकरे बंधूंच्या युतीचं हे पहिलं पाऊल पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांनी त्यांची अशी भूमिका की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली। मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही। हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली। मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्ष प्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो। माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे। आपण सगळे मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्ती विरोधात एकत्र आहोत ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही। आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे। 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल। आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10ची वेळ सोयीची नाहीये। आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू। मनाने एकत्र आलेलेच आहेत। भाषा हा एक महत्वाचा विषय आहेच। मराठी माणसाचा स्वाभिमान अस्मिता मुंबईवरती होणार आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो मतभेद विसरून राजकीय त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही। उद्धवजी सुद्धा सांगतायत की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करीन आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार इगो असे कोणतेही व्हायरस नाही। आता हा जो आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलन त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली। त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली, त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला। आताही आम्हाला त्याच पद्धतीने लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल।